मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना 7वा हप्ता वितरित करण्यात आला। या योजनेअंतर्गत 91,65,156 शेतकऱ्यांच्या खात्यात हा लाभ वर्ग करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो आता बघा राज्यातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो आता बघा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या हस्ते आज नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आता पात्र लाभार्थ्यांच्या राज्यातील बघा शेतकरी मित्रांनो 52 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आता नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा बघा 21 हप्ता अशापणे एकत्रितपणे आता 4,000 रुपये आता वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। आता खास अर्थ बघा आज 52 लाख शेतकरी बांधवांची नमोच्या 8व्या हप्त्याची आणि पीएम किसानच्या बघा 21व्या हप्त्याची आता भरपूर दिवसाची प्रतीक्षा या ठिकाणी संपलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही सुद्धा विचारपूस करत होते की नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता कधीपासून वाटप होईल आणि पीएम किसान योजनेचा बघा 21 हप्ता कधीपासून वाटप होणार आहे। तर तुमची आज अर्थात नमोच्या 8व्या हप्त्याची व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची आता भरपूर दिवसाची प्रतीक्षा आता तुमची संपणार सुरुवात सुद्धा झालेली आहे। आता तरी शेतकरी मित्र बघा आज सकाळपासूनच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमोचा 8वा हप्ता आता पीएम किसानचा 21 हप्ता वाटप करायला सुरुवात केलेली आहे त्या जिल्ह्याची यादी सुद्धा वाचून दाखवणार आहोत, जेणेकरून तुम्हाला बघा जिल्हे हे प्रमुख जिल्ह्यापैकी असेल तर तुमच्या खात्यात आजच नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा बघा 21 हप्ता एकत्रितपणे 4,000 रुपये आता वाटप सुद्धा होऊन जाणार आहे। परंतु शेतकरी बांधवांनो बघा सरकारने दिलेल्या माहितीनुसार सर्व शेतकरी बांधवांना हे हप्ता मिळणार नाही। का मिळणार नाही यांचे महत्त्वाचे काम सुद्धा सरकारने सांगितलेले आहे। जे शेतकरी बघा बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील व तसेच बघा पीएम किसान योजनेचे लाभार्थी असतील तर अशा पात्र शेतकऱ्याच्या खात्यात नमोचा हप्ता पीएम किसानचा हप्ता एकत्रपणे 4,000 रुपये हस्तांतरित सुद्धा होतच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीडीचे बटन दाबून नमोचा हप्ता सोडायला आलेला आहे आणि आपल्या भारताचे देशाचे बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून डीबीडीचे बटन दाबून पीएमच्या बघा 21वा हप्ता 2,000 रुपये याप्रमाणे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो आता एकत्र नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 21 हप्ता या दोन्ही हप्त्याचे एकत्रपणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता 4,000 रुपयाचा वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। तर आज सकाळपासूनच कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 2 हप्त्याचे पैसे वाटप होत आहे, आज दुपारपासून कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील आणि संध्याकाळपर्यंत कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहेत, तर यांची सर्व संपूर्ण विस्तार अशी माहिती आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत। कारण शेतकरी बांधवांनो आज सकाळी 7 वाजेपासून दुपारी ते 12 वाजेपर्यंत आता शेतकरी मित्रांनो बघा पहिला टप्पा शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे आणि दुसरा टप्पा आता वितरित झालेला आहे। बघा दुसरा टप्पा 2 वाजेपासून या ठिकाणी 5 वाजेपर्यंत आणि तिसरा टप्पा आणि संध्याकाळी 12 वाजेपर्यंत बघा तिसरा टप्पा अशा पद्धतीने नमोच्या हप्त्याचे आणि पीएम किसानच्या हप्त्याचे हे वितरित सुद्धा होणार आहे। बघा तुम्ही सुद्धा नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट या ठिकाणी भरपूर दिवसापासून पाहत होते व आता पीएम किसानचा बघा 21व्या हप्त्याची प्रतीक्षा सुद्धा होती तुम्हाला, परंतु बघा यापुढे वाट पाहण्याची अजिबात गरज असणार नाही। कारण तुमच्या खात्यामध्ये आता दोन्ही हप्त्याचे पैसे आजपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे। परंतु शेतकरी बांधवांनो लक्षपूर्वक आहे का तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की अजून सुद्धा 4 महिने पूर्ण झाले नाही तर पण सरकारच्या माध्यमातून अगोदरच हे पैसे का वाटप होत आहेत, तर बघा शेतकरी बांधवांनो मनसूनाच्या बघा वातावरणाच्या निमित्त म्हणजे की बघा भरपूर शेतकऱ्याचे नुकसान होत आहे। शेवटच्या आठवड्यामध्ये म्हणजेच की बघा आता सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे का पावसामुळे शेतकऱ्याचे भरपूर नुकसान झाले होते, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते। तर या नुकसानीमुळे भरपूर शेतकरी बांधवांचे घरे सुद्धा वाहून गेले, शेतीमधली माती सुद्धा वाहून गेली आणि बऱ्याच शेतकऱ्याचे जनावर सुद्धा वाहून गेले। आता तर अशा सर्व गोष्टीचा विचार करून शेतकरी बांधवांचा कुठेतरी दिलासा मिळावा या दृष्टिकोनातून बघा पीक विम्याचे पैसे, नमोचा हप्ता आणि पीएम किसानचा 21 हप्ता या ठिकाणी आता वाटप सुद्धा होणार आहे। म्हणजेच की बघा शेतकरी बांधवांनो मागच्या वेळेस बघा 1 ते 2 दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेचे सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळाला आहे। त्यासोबत बघा भरपूर या ठिकाणी विधवा पेन्शन लाभार्थी सुद्धा होते, त्यांचे सुद्धा पैसे त्यांना मिळाले आहेत। त्यासोबत आता पीक विम्याचा लाभार्थी असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांना पीक विम्याची पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। परंतु नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आणि पीएम किसान योजनेचे लाभार्थी असणाऱ्या शेतकरी बांधवांना अजून सुद्धा नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा बघा 21 हप्ता मिळाला नव्हता।
त्यामुळे अशा सर्व शेतकरी बांधवांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. परंतु यापुढे आता चिंता करण्याची अजिबात गरज नाही. कारण सरकारच्या माध्यमातून बघा डीबीटीचे बटन दाबून म्हणजेच की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजेच की डीबीटीचे बटन दाबून आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या माध्यमातून बघा डीबीटीचे बटन दाबून दोन्ही हप्त्याचे पैसे एकत्रपणे 4,000 रुपये सकाळपासून वाटप करायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा सरासरी राज्यातील 52 लाख शेतकरी बांधवांना हे दोन्ही हप्त्याची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपणार आहे. बघा 5 शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी दोन्ही हप्त्याचे 4,000 रुपये आता वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्र बघा, आता महाराष्ट्राचा नंबर लागलेला आहे. आता बघा शेतकरी बांधवांना आता एकंदरीत या ठिकाणी आपण बघून घेऊया की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये दोन्ही हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे. उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी अशा कोणत्या जिल्ह्यामध्ये आज एकत्रपणे 3 दिवसात 36 जिल्हे आहे बघा. 3 दिवसाचे 36 दिशा आहे. कोणकोणते जिल्हे आहे बघा, कोणकोणते आहेत यांची यादीसुद्धा वाचून दाखवणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी ह्या यादीत तुमचा नाव बघल्याशिवाय व्हिडिओला बंद करू नका. आणि आता सर्व शेतकरी बांधवांना हे पैसे वाटप होतील. फक्त तुमच्याच खात्यात पैसे जमा होण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्ही नमो शेतकरी योजनेची लाभार्थी असेल, तुमच्या खात्यामध्ये आतापर्यंत नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 7व्या हप्त्याचे म्हणजेच की बघा 7व्या हप्त्यापर्यंत तुमच्या बँक अकाउंटवर 14,000 रुपये वाटप झालेले असतील आणि पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 20व्या हप्त्यापर्यंत 40,000 रुपये जमा झाले असतील, तर तुम्हाला आता काळजी करण्याची अजिबात गरज नाही. कारण बघा नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 21वा हप्ता असे एकूण 2,000 प्रमाणे 2 हप्त्याची 4,000 रुपये वाटप करायला आता सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, एकंदरीत बघा ही महत्त्वाची बातमी आहे. एकंदरीत आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये 2 हप्त्याचे पैसे वाटप होत आहेत, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशी अशा कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये या हप्त्याचे पैसे वाटप होणार आहे, यांची संपूर्ण विस्तार माहिती आधी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामुळे शेतकरी बांधवांनी या यादीत पाहिल्याशिवाय व्हिडिओला अजिबात बंद करू नका. अन्यथा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पैसे जमा होतील. फक्त तुमच्याच खात्यामध्ये पैसे जमा व्हायसाठी मोठे प्रमाणामध्ये अडचणी सुद्धा निर्माण होऊ शकतात. बघा शेतकरी मित्रांनो, आता राज्याचे सरासरी बघा 52 लाख शेतकरी बांधव नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी आहेत व तसे बघा पीएम किसान योजनेचे लाभार्थी सुद्धा आहेत. परंतु या 52 लाख शेतकरी बांधवांना हे पैसे सरासरी वाटप होणार नाहीत. जे शेतकरी बांधव पात्रतामध्ये नियमामध्ये अटीमध्ये बसत असतील, अशाच पात्र शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्याचे पैसे आज सकाळपासून वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. जे निधीची आवश्यकता होती, ती निधीची आवश्यकता सुद्धा आता पुरवण्यात येत आहे. बघा शेतकरी बांधवांनो, नमोचा हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यासाठी कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, बघा अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी सर्वात महत्त्वाचे म्हणजे की बघा कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून कालच मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती. या बैठकीमध्ये नमोचा हप्त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आलेली होती. त्याचप्रमाणे बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि केंद्राचे कृषी मंत्री म्हणजे की बघा भारताचे कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून पीएम किसानचा 21 हप्त्यासाठी निधी सुद्धा मंजूर करण्यात आली होती. आता बघा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान साहेब यांच्या माध्यमातून आज सकाळमार्फत बघा डीबीटीचे बटन दाबून या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे बघा महाराष्ट्राचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून डीबीटीचे बटन दाबून नमोचा 8वा हप्ता वाटप करायला सुद्धा सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजे की बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून दोन हप्त्याचे 4,000 रुपये वाटप करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, सर्व शेतकरी बांधवांना दोन्ही हप्त्याचे पैसे आता मिळणार नाही. कारण सरकारने दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी बांधव नियमामध्ये अटीमध्ये किंवा पात्रतामध्ये बसत असतील, त्यांनाच या ठिकाणी हप्त्याचे वाटप होणार आहे. म्हणजे हप्त्याचे पैसे वाटप करण्यासाठी आदेश राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून देण्यात आलेले आहे. त्यामुळे जे तुम्ही शेतकरी बांधव असेल, नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असेल, तर पीएम किसान योजनेचे लाभार्थी असेल, तर तुम्ही सुद्धा या नवीन पात्रतामध्ये, नवीन अटीमध्ये किंवा नवीन बघा शर्तीमध्ये बसत आहेत काय. जर तुम्ही या नवीन अटीमध्ये, नवीन शर्तीमध्ये आणि नवीन पात्रतामध्ये बसत असेल, तर तुमच्या खात्यात दोन्ही हप्त्याचे पैसे बघा एकत्रपणे 4,000 रुपये सुद्धा वाटप होणार आहे. तर बघा शेतकरी बांधवांनो,
आज पैसे येतील, उद्या पैसे येतील अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात बातम्या पसरत होत्या. वर्तमानपत्रकामध्ये पेपरला बातमी आली होती, की शेतकरी बांधवांना दिवाळी, पाडवा, भाऊबीज गोड होईल. परंतु शेतकरी बांधवांनो, दिवाळी होऊन गेली तरी सुद्धा पैसे आलेले नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनो चिंतेमध्ये सापडले होते. शेतकरी बांधवांनो वाटत होते, की आता सरकार आपल्याला फसवत आहे. सरकारने आपल्याला खोटे बोलत आहे. परंतु शेतकरी बांधवांनो, मागच 5 ते 6 दिवसामध्ये मागच 5-6 दिवसापैकी एक पीक विम्याचे पैसे वाटप सुरू होत होते. त्यामुळे नमोचा 8वा हप्ता आणि पीएम किसानचा 21 हप्ता वाटप करण्यास शक्यता होत नव्हते. त्यामुळे राज्याचे भरपूर शेतकरी बांधवांच्या मनात गैरसमज पसरला होता. तर हे गैरसमज दूर करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सकाळची डीबीटीचे बटन दाबून पैसे जमा करण्याची सुरुवात करण्यात आलेली आहे. जेणेकरून शेतकरी बांधवांचे जे काही नुकसान झालेले असेल तर ते नुकसानीमधून त्यांना सवरल्याचा दिलासा मिळू जाईल. या दृष्टिकोनातून मागच्या 4 ते 5 दिवसापासून पीक विम्याच्या स्वरूपामध्ये हे पैसे वाटप केले आहेत. आता नमो किसान सन्मान निधी योजना आणि पीएम किसानचा हप्ता आता वाटप होत आहे. एकंदरीत भरपूर शेतकरी बांधवांना या ठिकाणी फुल ना फुलाची पकडी सरकारकडून मदत होत आहे. जरी तुम्हाला फुलाप्रमाणे मदत करण्यात आलेली नसली तरी सुद्धा तुम्हाला फुल ना फुलाची पाकळी या पद्धतीने मदत करण्यात येत आहे. अजून सुद्धा सरकारने दिलेल्या माहितीनुसार अजून आम्ही शेतकरी बांधवांना मदत करणार आहोत. परंतु सध्याच्या स्थितीत बाकी योजनांचे पैसे वाटप होत आहे. त्याप्रमाणे शेतकरी फक्त बांधवांना जास्त पैसे दिले तर या ठिकाणी बाकी योजनांचे पैसे वाटप करायला निधी कमी पडेल. या दृष्टिकोनातून या ठिकाणी सर्वात थोड्या प्रमाणे पैसे वाटप होत आहे. परंतु शेतकरी बांधवांना जे काही हक्काचे पैसे आहेत तर ते सर्वच अगोदर त्यांना सुद्धा वाटप होत आहे. तर या शेतीमधल्या तुम्ही सुद्धा काम करायला सुरुवात करायची आहे. परंतु हे काम सुरुवात करण्यात अगोदर 2 मिनिट जे महत्त्वाची माहिती आलेली आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहून घेऊया. त्यानंतर तुम्ही सुद्धा तुमच्या कामाला लागा आणि मी सुद्धा आमच्या कामाला लागणार आहोत. म्हणजेच की या ठिकाणी तुमच्यात जास्त वेळ न घालवता आता माझी सुद्धा जास्त वेळ लावला नाही. तर शेतकरी बांधवांनो, आपण अगदी 2 मिनिटामध्ये ही माहिती आता सांगणार आहोत. त्यामुळे आता जर तुम्ही काही महत्त्वाचे काम करत असेल तर 2 मिनिटामध्ये ते काम थोडंसं बाजूला ठेवा आणि या व्हिडिओला पाहायचं जेणेकरून तुम्हाला कळेल. तुम्हाला सुद्धा सत्य माहिती समजून जाईल. शेतकरी मित्रांनो, सोशल मीडियाच्या मोठ्या प्रमाणामध्ये अफवा पसरल्या जातात, की नमोचा 8वा हप्ता 3,000 रुपये वाटप होईल, पीएमचा 21 हप्ता 3,000 रुपये प्रमाणे वाटप होईल. परंतु शेतकरी बांधवांना सरकारच्या वरती आज उत्तर दिले आहे, की सरकारने दिलेल्या माहितीनुसार राज्य सरकारकडे निधीची कमतरता असल्यामुळे नमोचा 8वा हप्ता आणि 2,000 रुपये पीएम किसानचा 21 हप्ता 2,000 असे मिळून योजनेच्या मध्ये 2 हप्त्याचे 4,000 रुपये मिळणार आहे. 6,000 रुपये तुम्हाला निर्माण झालेले नाही. या ठिकाणी आपले पहिला निर्णय पाहिलेला होता, की आता आपण पाहूया की आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये नमोचा आणि पीएम किसानचा हप्ता आता जमा होणार आहे व तसेच कोणत्या बँकमध्ये पैसे जमा होणार आहे. लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो? आता तुमच्या खात्यात पैसे जमा कोणत्या बँकमध्ये होणार आहे ते सुद्धा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. पण सर्वात पहिले शेतकरी मित्रांनो, आज कोणत्या जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे आपण ऑलरेडी आज सकाळी व्हिडिओ टाकलेला आहे. कोणकोणत्या जिल्ह्यात आज पैसे जमा झालेले आहे ते नक्की तुम्ही ते जाऊन व्हिडिओ बघा. तर शेतकरी मित्रांनो, अशा तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.